मुलांनो, आता अनेक वेळेस होतं काय की अनेक विद्यार्थी अभ्यास वगैरे सर्व व्यवस्थित केलेला असतो, परंतु एक्झामच्या अगोदर आहे ना त्यांना काहीच लक्षात येत नाही की आपण कुठल्या कुठल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला हवे, आपण कुठली गोष्ट केली तरच आपल्याला एंट्री मिळणार आहे. मुलांनो, CET सेलने सांगितलेल्या सर्व इन्स्ट्रक्शन्स आणि गाईडलाईन MST CETसाठी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. जर का तुम्ही ह्या फॉलो नाही केला तर तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदम व्यवस्थित लक्ष द्या. आपण मुलांनो सुरू करू. सर्वात आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो, तुमच्या सोबत MST CET एक्झामला जाताना एक प्रूफ घेऊन जायचं ज्याच्यावर तुमचा फोटो हा असणार आहे. आता ते प्रूफ जे असणार मुलांनो, ते तुमचे एकतर पासपोर्ट असू शकतो, तो तुमचा एकतर पासपोर्ट तर आपल्या सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांकडे कसा असणार, नसणार पासपोर्ट, पण असू पण शकतो काही विद्यार्थ्यांकडे. पासपोर्ट असणार तर पासपोर्ट घेऊन जाऊ शकता, पॅन कार्ड असणार पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जायचे. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स चालणार नाही, परमनंटच घेऊन जायचं. एकतर वोटर कार्ड घेऊन जाणार, एकतर बँक पासबुक घेऊन जाणार, एकतर तुम्ही तुमचं आधार कार्ड घेऊन जाणार. मला एवढंच सांगायचं आहे मुलांनो की तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे, सॉफ्ट कॉपी वगैरे घेऊन जायचं नाही, ठीक आहे. आता रेशन कार्ड म्हण, लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स म्हण, यांच्या सॉफ्ट कॉपीज हे चालणारच नाही. तुला जेवढं सांगितलं तेवढं तू घेऊन जा व्यवस्थित, ठीक आहे. पुढे आता मुलांनो, पुढे काय असणार की तुम्हाला हे 2 बॉक्स खाली ठेवून जायचे, यांच्यामध्ये काही सुद्धा गडबड गोंधळ करायची नाही. तिथं तुमचा इन्व्हिजिलेटर असणार आहे, त्याच्यासमोर तो जेव्हा सांगणार की इथं साईन कर तरच साईन तुम्हाला करायची आहे, ठीक आहे. आणि इथं तो स्वतःची साईन करणार आहे, ठीक आहे. एवढ्या सर्व गोष्टी फ्रंट पेजच्या तुम्हाला जर कळाल्या, सर्व काही गोष्टी कळाल्या, ठीक आहे. पुढे तुम्हाला काय करून द्यायचंय मुलांना, इकडे एक फोटोचा बॉक्स आहे, बरोबर आहे. सोबत एक फोटो घेऊन जा, ठीक आहे. आणि त्यांच्या समोर किंवा बघूया त्यांनाच विचारायचं आधी की त्या फोटो लावू का, मग ते सांगणार की फोटो लाव, मग फोटो लावायचे आणि तिथं तुला साईन करायचे, ठीक आहे. किंवा तू तिथं गेल्यानंतर सर्वांना विचारजो अगोदर फोटो लावलाय का सर्वांनी ते बघजो, आणि मग फोटो तू लावून घेजो, ठीक आहे. आणि महत्वाचं पुढचे पण इन्स्ट्रक्शन ऐकायचे, ठीक आहे. आता पुढचे इन्स्ट्रक्शन समजून घ्या व्यवस्थित. आता पुढे काय मुलांनो की तुम्हाला गेट क्लोज होण्याच्या अगोदर तिथं पोहोचायचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट, एक्झाम ही कॉम्प्युटरवर होणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग कॉम्प्युटरवर होत असताना तिथे एक युजर नेम असणार आहे आणि तिथं एक आपली डेट ऑफ पासवर्ड असणार आहे, बरोबर आहे. युजर नेम तुला तुझ्या ॲडमिट कार्डवरचा जो रोल नंबर असणार आहे तो तुला युजर नेम तिथं यूज करायचा आहे. आणि जो पासवर्ड यूज करणार आहे तो डेट ऑफ बर्थ, तुझी जी जन्मतारीख आहे, समज आता तुझी जन्मतारीख 21/08/2002 ही आहे, बरोबर आहे. मग तुला पासवर्ड तिथे यूज करायचा आहे 21/08/2002. तिथे कुठलीही स्लॅश वगैरे यूज करणं अनिवार्य नाही, ठीक आहे. सर युजर नेम कळालं, सर पासवर्ड कळाला. पुढे बघ, तुला सर्व गोष्टी सांगितल्या ना की तुझा आयडेंटिटी प्रूफ हे ओरिजिनल पाहिजे, सर्व गोष्टी व्यवस्थित सोबतच घेऊन जा. तिथं तुझं नाव जे हॉल तिकीटवर जे ॲडमिट कार्डवर आहे तेच तिथं पाहिजे, दुसरं कुठलंही चेंज व्हायला नको, ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट करून जा व्यवस्थित. पुढे तुला काय करायचंय, सोबत एक काय सोबत सर आम्ही काय घेऊन जायचं, तुला सोबत फक्त एक बॉल पेन घेऊन जायचा, ठीक आहे. बॉल पेन का सर, साईन करायला काय दुसऱ्याकडून मागू का आपण तिथं, नाही, स्वतःचा बॉल पेन घेऊन जायचा, ठीक आहे. पुढे बघू आपण. आता त्याच्यानंतर सर्व काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे फॉलो केल्या आहेत त्या CET सेलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आता तर आपण सांगतोच आहे ना सर्व, आता त्याच्यामुळे काही गरज नाही पडणार तुम्हाला. आता पुढे मुलांना समजून घ्यायचे मुलांनो, जो आपला पेपर असणार आहे तो 2 ग्रुपमध्ये होणार आहे. 2 ग्रुप म्हणजे काय सर मुलांनो, तुमचा PCM ग्रुप असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एकतर तुमचा PCB ग्रुप असणार. आता तर जनरली PCB ग्रुपची गोष्ट चालू. आता याला 2 टप्प्यांमध्ये डिवाइड केलं. किती टप्प्यांमध्ये? 2. एक असणार आहे 90 मिनिटांचा एक टप्पा असणार आणि दुसरा पण 90 मिनिटांचा टप्पा असणार, ठीक आहे. सेम इकडं पण एक टप्पा 90 मिनिटांचा असणार आहे, दुसरा टप्पा पण आपल्या किती मिनिटांचा असणार आहे, 90 मिनिटांचा दुसरा टप्पा असणार आहे, ठीक आहे आपलं. आता समजून घ्या रे व्यवस्थित. आता इकडं काय मुलांनो की तुम्हाला 90 मिनिटं, पहिले जे 90 मिनिटांचा कालावधी असणार आहे, पहिल्या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 विषयांसाठी 90 मिनिटांचा कालावधी दिला गेला आहे, ठीक आहे. इकडं पण सेम, इकडं पण तुला फिजिक्स आणि केमिस्ट्रीच पहिले पेपर इनेबल्ड असणार आहे, तुम्हाला सॉल्व्ह करता हेच येणार आहे. डायरेक्टली तुम्हाला बायोलॉजी म्हण
ज्यांचा मॅथ्स PCM ग्रुप आहे त्यांना मॅथ्स म्हणा, किंवा ज्यांचा PCB ग्रुप आहे त्यांना बायोलॉजी म्हणा, यांना तुम्हाला हात लावता येणार नाही जोपर्यंत तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा 90 मिनिटाचा स्लॉट पूर्ण होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या दोन्हींवर फोकस अत्यंत व्यवस्थित करायचा आहे. याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शेवटी सांगतो काय काय करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पूर्ण लेक्चर बघा. हे तुम्हाला कळालं, आता स्लॉट्स वगैरे कसं असणार हे सर्व गोष्टी समजल्या असणार. नेक्स्ट मुलांनो, नेक्स्ट जर का मला सांगायचं झालं तर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तिथं गैरव्यवहार करायचा नाही. ठीक आहे, आपण कष्टाने मिळवणार मार्क्स, कष्टाने मिळवलेले मार्क्स एक असू दे 100 पैकी, कष्टाचा मार्क कष्टाचा असतो. ठीक आहे, पुढे मुलांनो तिथंच वही, पुस्तक, कॅल्क्युलेटर, पेजर्स, मोबाईल फोन अशा कुठल्याही गोष्टी घेऊन जायच्या नाही. जर का तुम्हाला तिथं ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एंटरटेन करणार नाही, व्यवस्थित त्यांच्याशी राहायचं. ठीक आहे, पुढे अजून महत्त्वाची गोष्ट काय सांगायची आहे मला, बस झालं संपलं. एवढ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित घेऊन जा, सर्व गोष्टी सांगितलेल्या फॉलो करा, देवाचं नाव घ्या आणि MST CET मध्ये फोडा मुलांनो. ठीक आहे, मुलांनो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. बघा सर्व गोष्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे आपण सांगितल्या. आता तुम्हाला काय करायचं आहे, घरी सुरुवातीला आपल्या आईवडिलांचा पाया पडायचा, त्याच्यानंतर आई आपली दही देणार आपल्याला, दहीमध्ये साखर वगैरे टाकून देणार, दही वगैरे खायची, देवाचं नमस्कार करायचं आणि मस्तपैकी पेपरला जायचं, देवाचं नाव घ्यायचं आणि फोडायचं. ठीक आहे मुलांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवला की जग जिंकता येतं. ही गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, ही लक्षात ठेवा नेहमी. ठीक आहे, आणि मी एवढंच सांगणार आहे तुम्हाला की आता जर का तुमची शिफ्ट 25 किंवा 26 तारखेला असणार आहे तर अजून पण आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे, अनेक प्रकारचे लेक्चर्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. का सांगतोय, कारण की तुमची 22, 23, 24, 25 या ज्या शिफ्ट्स होणार आहे वेगवेगळ्या, प्रत्येक शिफ्टचं आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस हे आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या शिफ्टच्या अगोदरच्या शिफ्टचा ॲनालिसिस, अगोदरच्या शिफ्टचा ट्रेंड MST CETचा तो तुम्हाला कळण्यासाठी मदत होणार आणि ते जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असणार ते तुमच्या वेळेस पण येण्याची शक्यता असणार. मुलांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट, एक लाईक, एक शेअर, एक कमेंट, या सर्व गोष्टी करा. का सांगतोय, नका माझ्यासाठी नका करू, मला काही अडचण नाही. पण हा व्हिडिओ यूट्यूब तेव्हाच अनेक लोकांपर्यंत पोहोचवणार जेव्हा याच्यावर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब जास्त असणार. त्याच्यामुळं माझं जे कष्ट असतं ते ह्या कार्यासाठी असतं, कळतंय. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत मदत पोहोचण्यासाठी एवढं तुमचं कर्म करा मुलांनो. ठीक आहे ना, मी माझं कर्म 1000% करतोय मुलांनो, सिरियसली सांगतोय. प्लीज एवढी मला मदत करा, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या ज्ञान, माझं ध्येय पूर्ण करा. आपण दोन्ही मिळून MST CET मध्ये फोडू आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून ज्ञानगंगा पोहोचवण्याचे कार्य करू. या माझ्या चांगल्या कर्मामध्ये तुमचा देखील मोठा खारीचा वाटा असण्यासाठी एवढं छोटंसं कर्म करा. आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, सेवा करा त्यांची, MST CET मध्ये फोडा आणि तुमच्या सर्वांसाठी माझ्याकडून, माझ्या हृदयातल्या कानाकोपऱ्यापासून तुमच्या MST CETच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक मुलांनो, फोडून या.